नमस्कार मित्रांनो, अनमोल विचार मराठी चॅनल वर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज मकर संक्रांती विषयी माहिती जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे। यावेळी सूर्याचे उत्तरायण सुरू होते। जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीपासून शुभ कार्याची सुरुवात होते। या दिवशी काही कार्ये शुभ मानली जातात तर काही निषिद्ध आहेत। जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये। मकर संक्रांतीच्या दिवशी हे काम चुकूनही करू नका। नंबर 1, मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही उरलेले किंवा शिळे अन्न खाऊ नका। यामुळे तुमच्यामध्ये अधिक राग आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची पद्धत आहे। या दिवशी खिचडी आणि तिळाचे गुळाचं सेवन करावे। नंबर 2, मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक आहार घेणे टाळावे। लसूण, कांदा आणि मांसाहार टाळावा। तसेच या दिवशी मसालेदार पदार्थ खाऊ नये। नंबर 3, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गरीब किंवा निराधार व्यक्तीचा अपमान करू नये। या दिवशी कोणताही भिकारी, साधू किंवा वृद्ध आले तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये। नंबर 4, मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मद्यपान करू नका। या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करू नका। दारू, सिगारेट, गुटखा इत्यादींचे सेवन टाळावे। तसेच या दिवशी मसालेदार अन्नाचे सेवन करू नये। नंबर 5, मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या आत किंवा बाहेर कोणत्याही झाडाची छाटणी करू नये। या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते। तसेच या दिवशी तुळस तोडू नये। असे करणे अशुभ मानले जाते। नंबर 6, मकर संक्रांतीच्या दिवशी बोलण्यावर संयम ठेवावा। कोणावर रागावू नका। कोणासाठीही वाईट शब्द वापरू नका। नंबर 7, मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला व दानाला विशेष महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? नंबर 1, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी। यासोबतच सूर्यदेवाला जल अर्पण करावे। नंबर 2, मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी तिळगुळ आणि खिचडी दान करणे चांगले असते। नंबर 3, मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते। या दिवशी तर्पण केल्याने घरातील पितृदोष दूर होतो। त्यासोबतच पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। नंबर 4, मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्तता मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो। सर्वोत्तम म्हणजे गंगा स्नान। या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करून ते घरामध्ये शिंपडावे। मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त। यावेळी 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे। मकर संक्रांतीची सुरुवात 14 जानेवारी 2024 रोजी रात्री 8:43 होईल। मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारी रोजी सकाळी 6:47 सुरू होईल आणि संध्याकाळी 5:40 समाप्त होईल। दुसरीकडे महापुण्य काळ सकाळी 7:15 ते 9:06 पर्यंत असेल। उद्यतिथीनुसार पवित्र आणि महान पवित्र काळात स्नान करणे आणि दान करणे शुभ आहे। या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:52 पर्यंत असेल। विजय मुहूर्त या दिवशी दुपारी 2:16 ते 2:58 पर्यंत असेल।